दाखल झाल्या, सामन्याला सुरुवात करा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आकाजी भोईर यांना तुम्ही पाहत आहे. खरं तर घेसरचं मैदान पोलादपूरकरांना जास्तीचे काही टेन्शन घ्यावं लागत नाही. आकाश भोईर असल्यामुळे आज इत्तमभूतपणे आज 4 दिवस ही स्पर्धा पार पडते आणि आकाजी भोईर 12 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात, 3 ओव्हर कंप्लीट व्हायला हव्यात. अन्यथा 12 मिनिटांमधल्या जेवढ्या ओव्हर आहेत त्याच ग्राह्य धरण्यात येतील. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात. गणेश खेडेकर स्ट्राइक जिथे पाहायला मिळाला होता, डॉट बॉलने सुरुवात झाली. राजा घाडगे आणि संकेत घाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शैलेश गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहत आहोत. पहिला बॉल डॉट आलाय, सुरुवात झाली आहे. यावेळेला उसळी घेणारा बॉल, पंचांकडे लाऊड अपील, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. लगातारचे दोन चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. 2 बॉल डॉट आलेले पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. सुरुवात चांगली झाली आहे, पॉवर प्ले नाही आहे. 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलाय आणि इथे धाबाई रोखण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्या मिनिट ग्राह्य धरले जाणार आहेत. धावलकावरती धावा एकंदरीत 4 पाहायला मिळाल्यात. फुललेंचा बॉल खोलात टाकला. हा चेंडू थेट इथे यष्टनवरती आढळतोय. सुनीलजी उतेकर साहेब, स्वतः खजिनदार साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आपले हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत अरुणजी उतेकर साहेब यांचंही इथे आगमन झाले, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. विजय तळेकर साहेब, मी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. ओके. 4 बॉल मागे टाकले. पुढचा चेंडू पुढ्यात आला आणि लांब लचक षटकार येत असताना राजा घाडगेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावलकावरती धावा एकंदरीत 10 आहेत. विजय तळेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत आणि ज्यांचा एक विशेष सन्मान देखील करण्यात येईल. खरं तर आज गेले 4 दिवस नाश्त्याची उत्तम सोय, जेवणाची उत्तम सोय. यावेळेला लोअर फुलटोस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लगातारचे 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार. विजय तळेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. खरं तर गेले 4 दिवसामध्ये सकाळचं रुचकर नाश्ता, जेवण आज 4ही दिवसामध्ये या ऑफिशियलसाठी लाभला. त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष ऋणी आणि आभारी देखील आहोत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. 16 धावा धावलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार आला. धावलकावरती 16. षटक क्रमांक पहिलं शैलेशचं इथे महागडे राहिलं. विवेकजी मोरे साहेब आणि सूरज साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर जिम ट्रेनर म्हणून ते कामकाज करतात. अगदी त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. अभि जाधव गोलंदाजी मार्क वरती येतोय. खजिनदार साहेबांचंही आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. धावलकावरती 16 आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल खोलातला होता, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. एका बाजूला गांधी जो स्ट्रायकर वरती आहे, बॉलिंग साठी पुन्हा एकदा
अभि जाधव सज्ज होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा एकंदरीत 18 आल्यात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 3 षटकांची केवळ मॅच आहे. याकडे आपण लक्ष देतो आहोत. गांधी ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल अभि ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न, वळवला होता बॉल खाली राहिला. अपेक्षा होती की बॉल उसळी घेईल, त्यासाठी तयार होता. बॅकफुटला गेला होता संकेत आणि बॉल खाली राहिला. सिंगल येत असताना इथून पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. एकेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. महत्वाची बाब या सामन्यामध्ये राहिली. राजाची बॅट बोलणं गरजेचं राहील आणि तसंच पाहायला मिळालंय. तो तुटून पडलाय गोलंदाजांवरती. 2 बॉलवरती 2 षटका त्याने ठोकल्यात. आत्मविश्वास द्विगुणित आहे. चांगली फटकेबाजी तो करतो आहे. पुढचा बॉल फ्लाइट दिली, समोर ठेवला आणि समोरच मारलाय. ओव्हर दी बॉलर हेड, सेट डाऊन ग्राउंड. षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 25 ऑन दी बोर्ड. राजा राजा आणि राजाचा राजेशाही थाट. मागील 3 बॉलवरती 3 षटकार आले त्याच्या बॅटमधून. सफल झाला. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 25 या धावसंख्येवरती जिथे पहिला मोहरा टिपला गेलाय. राजा घाडगे 22 धावांची उपयुक्त खेळी करून, उपयुक्त खेळ साकारून तो बाद झालाय. नवीन फलंदाज संदेश कर्नाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदेश कर्नाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 25 आहेत. इथून पुढे महत्वाची बाब ही राहणार आहे निकी, जिथे 2 ते 3 मोठे फटके यायलाच हवे. 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न होईल. सकाळी सकाळच्या प्रहरी जसा वासुदेव येतो तसा आजच्या दिवशी सकाळच्या प्रहरी गणेश खेडेकराला हाफ सेंचुरी ने ठोकली आहे. पुढचा बॉल, पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. संदेश कर्नाळ्याच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्यात. अभि तुझ्या हातातला मॅच बॉल नाहीये, गणेशच्या हातातला मॅच बॉल आहे. धावफलकावरती धावा बनल्या ते 31. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गणेशकडे बॉल दिला आणि अभिच्या हातामध्ये पुन्हा एकदा तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 4.5 मिनिटाचा उदी आहे आणि 1 ओव्हर बाकी आहे. लक्ष वेधेन मी. यावेळेचा बॉल लिडिंग एज पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल टिपण्यात आला. आणखीन एक फलंदाज बाद. धावफलकावरती 31 बनल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. राजा घाडगे आणि संदेश कर्नाळे बाद होत असताना पाहायला मिळालेत. चला नवीन बॅटर पहा. 12 मिनिटं संपले. जेवढी षटक झालेली आहे तेवढ्याचीच मॅच होणार आहे. विठू चालू दे कार्यक्रम सावकाश. चला घाई होऊ द्यात. टाइम लिमिट संपलं की जेवढे ओव्हर झालेले आहेत, जेवढे बॉल झालेले आहेत तेवढीच मॅच होणार आहे. आयोजकांनी 12 मिनिटं दिलेत आणि चालूच आहे स्टॉप वॉच. धावफलकावरती 31 आहेत. 31 ऑन दी बोर्ड. शेवटचा षटक अभि गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटचा आणि जिथे अंतिम षटक 3.5 मिनिटाचा उदी आहे आणि त्यामध्ये षटक कंप्लीट झालं नाही तर जेवढे चेंडू झाले तेवढ्याचीच मॅच होणार आहे. पुढचा बॉल लोड फुलटो समोर मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंच बॉल नवीन आहे. द्या लगेच. षटकार आलाय. संघाची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीने वेगाने पुढे सरकेल. बनली आहे ती 37. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत.
37 ऑन दी बोर्ड. षटकार आला पहिल्या बॉलवरती. पुढचा चेंडू आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूला अडवला जाईल, फील्ड करण्यात येईल. तत्पर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आता सर्वाधिक प्रयत्न हे राहतील ना की 45च्या आतमध्ये कसं रोखता येईल. अभि केसरकर याचकडे कल त्याचा पाहायला मिळेल आणि त्यासाठी तो प्रयत्नशील निश्चित राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने अभि उजव्या शीच्या बाहेर समोर गांधीच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र पदार्थी आहे. धावफलकावरती धावा बांधल्यात त्या 43. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. 3-3 षटकांचे सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावफलकावरती 43 आहेत. 43 ऑन द बोर्ड आहेत. उजव्या शीच्या बाहेर इथे बॉल चांगल्या डाटणीचा पाहायला मिळाला. 8व्या ते 10व्या स्टंप जवळ टाकला आणि बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. फलंदाजाला संधी न देणारे आणि अगदी त्याच वेळेला उजव्या यष्टीच्या जास्तीचे बाहेर ठेवलेले हे चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. धावफलकावरती धावा बांधल्या त्या 43. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल लोअर फुलटोज आडव्या बॅटने जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 49 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 49 ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. आणखीन एक गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा आकर्षक षटकार. 55 बनला. 56चं टार्गेट. चला लंगोटी मित्रमंडळ, चला. लाईनअप नको, तुम्ही चला त्वरित. चला. विनर स्पोर्ट्स नाला सोपारा सारखाच आहे. चला घाई करा. पंचावन्न बनलाय. 56चं लक्ष आहे या सामन्यामध्ये. 8 बॉल मध्ये 27 धावा संख्येत गाडगेच्या बॅट मधून आलेल्या आहेत. चला घाई करा. चला घाई करा. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. 56ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. उत्तरार्धामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, या पण निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद जय सर. चला बॅट्समन पाठवा. बैरी जोगेश्वरी देवळे टीम बॅट्समन दाखल कला. राजा गाडगेने 22 केल्या, संकेतनं 27 आणि संदेशच्या बॅटमधून 1 षटकार. पहिल्या षटकामध्ये शैलेश 16, अभि जाधव 15 आणि अभि केसरकर 24. 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या 55-56 धावांचा पाठलाग 18 चेंडू मध्ये करायचा आहे. 18 चेंडू आणि 56ची आवश्यकता. .67च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. संदेशजी बेलोसे यांचा मित्रपरिवार या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेशजी बेलोसे यांचा देखील मित्रपरिवार व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत आहेत. जिम टेनर, जिम मित्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. आपल्याला तानाजी निकम साहेब देखील व्यासपीठावरती, तसेच विलासजी जामदार साहेब हे देखील व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच सतीशजी बेलोसे या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. मंगेश बेलोसे आणि संदेश
बेलोसे यांचे मोठे बंधू सतीशजी बेलोसे. चला मॅचला सुरुवात होईल. 18 बॉल आणि 56ची आवश्यकता. राजा घाडगे गोलंदाजी मार्क वरती, तर बॅटिंगसाठी अभि केसरकर आणि गणेश खेडेकर. गणेश खेडेकरच्या बॅटमधून या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये सकाळी त्याने ठोकलं आणि पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोकणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला गणेश, तर स्ट्राईक एंडला त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही तो अभि केसरकर. हा देखील बॉल वेगाने टाकला, वेगाने विकेट कीपर ओमकार घाडगेकडे गेला. डॉट बॉलने षटकाची सुरुवात. 56चा करायचा पाठलाग. 17 बॉल 56 हे समीकरण जे मात्र पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे राजाने या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्याने सांगितलं हंगामाला सुरुवात झाली, मानाचा करंडक तिकडून सुरुवात झालेली, त्याने तिकडे मालिकेवर हा पुरस्कार घेतला. धाव मिळते या बॉलवरती. केवळ एक सौरभ चेंडूवरती वेगाने गेला. एक सिंगल प्राप्त होईल. एकेरी धाब्याने संघाचं खातं खोलतोय अभि केसरकर आणि स्वतःच देखील 56चा करायचा पाठलाग. लंगोटी मित्रमंडळ करंजे चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतो, परंतु गणेश खेडेकर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आतापर्यंत पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये 51 केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याची इनिंग चांगली पाहायला मिळाली. तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. स्पर्धेतील अर्धशतकवीर गणेश खेडेकर. खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय समोर, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे जेरी. सार्थक घाडगे पोहोचला चेंडूवरती. धाव मिळेल ती केवळ एकेरी दुहेरी धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. ओमकार घाडगेचा आवाज आपण यशांच्या मागून ऐकतोय. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन त्याच्या माध्यमातून दिलं जातंय. प्रत्येक खेळाडू त्यांच्या चेंडू नक्कीच जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती त्यांचा आवाज सेलिब्रेशन मैदानामध्ये होत असतं, नेहमीच पाहायला मिळतं. लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून हा बॉल कमी गतीने टाकला. पहा राजा तिकडे धडपडतोय, परंतु चेक केला जाईल ओव्हर स्टेपिंग साठी हा नो बॉल आहे की नाही. या आमचे तिसरे पंच. चला बाकीचे हे मीटिंग करू नका कृपया, विनंती असणार आहे. लगेच मॅचला सुरुवात होईल. निर्णय तुमच्यापर्यंत. समीर भोसले कॅप्टन, कोंडवी टीम कॅप्टन. नो बॉल म्हणजे धाव मिळेल. हा देखील वेगातला बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट केलाय आणि आता पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळतोय प्रदीपजी शिंदे, नंदूजी मांडे आणि अभिला माहिती की तो बाद आहे, परंतु पंचांची हा निर्णय आपण पाहिला की DRS घेण्यात आला. चला अजून आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत, तर पंचांना विनंती असणार आहे. जयसरांनी देखील तुम्हाला सांगितलं की जास्तीचे रिव्ह्यू घेऊ नका, आवश्यकता असल्यावरतीच घ्या. तर अभिला स्वतःला माहित होतं की आउट आहे. तटस्थ पंच नंदू मांडे, नंदकिशोर मांडे, माड नडगाव या ठिकाणाहून दाखल झालेले या डोंबिवली नगरीमध्ये पहिली विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय भैरी जोगेश्वरी देवळे टीमला. अभि आता केवळ एक धाव करून तो बाद झालाय. मैदानामध्ये येतो आशिष कोळसकर. हा बॉल पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या मिळेल. या बॉलवरती देखील गणेश बाविस्कर सरांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. सर्वांचे लाडके पंच पोलादपूर तालुक्यातील गणेश बाविस्कर सर. हा देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. हा देखील बॉल विकेट कीपर कडे. डॉट बॉल. वेळ 8 मिनिटाचा अवधी बाकी आहे. याकडे देखील लक्ष असू द्या. पहिलं षटक अजूनही चालू आहे. धाबा झाल्या त्या धावफलकावरती केवळ 4. भैरवनाथ कोंडवी टीम आपण सज्ज राहायचे. पुढच्या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळेल. यानंतर हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये जेरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक सिंगल प्राप्त होईल. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हर नंतर एक बाद धावफलकावरती झाल्या त्या 5.
चला 8 मिनिटाचा अवधी बाकी आहे. सँडी 12 बॉल आणि 51 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा लंगोटी मित्रमंडळ करंजे. 7 मिनिटं बाकी आहेत. आता 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायचे आहेत. 12 बॉल 51 ची आवश्यकता. संदेश आलाय गोलंदाजीसाठी. बॉलिंगसाठी संदेश. सँडी जे प्रेक्षक टेनिस क्रिकेट.in वरती जुळले ते सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आपण करूया. या स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफ्या सन्माननीय आदरणीय परागदादा दरेकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 51,000 रुपये सिद्धेश सेठ साहेब यांच्या माध्यमातून. निलेशदादा कोळसकर, तानाजी निकम साहेब, विनायकजी दीक्षित, राजेशदादा सकपाळ, राकेश उतेकर, दत्ता मोरे, सुनील उतेकर, निलेश महाबदी, धावलवरती फटका आलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे होता परंतु त्याला दिली हुलकावणी चेंडूने आणि बॉल पोचला सीमारेषेच्या पलीकडे. ज्या बॉलवरती धावा 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आशिषच्या बॅट मधून. आता 47 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 11 बॉल 47 ची आवश्यकता. बॉलवरती देखील धाव मिळेल 1. जास्तीचा काही फरक पडणार नाही एकेरी धावेने. 10 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये 7 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 3 षटकांचा खेळ. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. 1 धाव. सामन्यामध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजी या टीमचं वर्चस्व पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये त्यांनी 55 बनवल्या. 56चं टार्गेट ठेवलं आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी सुरुवात चांगली झाली नाही भैरी जोगेश्वरी देवळे टीमची. परंतु हा फुल टॉस बॉल त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. गणेश खेडेकरच्या बॅटमधून षटकार. या 6 धावा आल्या. 6 धावांनी संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 17 या आकड्यावरती. 17 धावा झाल्यात. बारा धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. फुलटॉस. आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि या बॉलवरती देखील पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून षटकार. ज्या 6 धावांनी संघाचा स्कोर कार्ड 23-56चा पाठलाग चालू आहे. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 31. 8 चेंडू 33. 8 बॉल 33 ची आवश्यकता. आठ बॉल 33 ची आवश्यकता. आणखीन एक खोलातला बॉल कव्हर्सला ढकलला. क्षेत्ररक्षक तिकडे विटू पोचेल. चांगली फिल्डिंग. बॉल आतमध्ये फेकला त्याने. दुहेरीचा प्रयत्न केला. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण केल्यात. आता 30 ची आवश्यकता. 7 बॉल आणि 30 मॅच बनवू शकते. 7 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचे. 7 बॉल 30. निलेदादांनी देखील सांगितले की ह्या धावा बनवू शकतात. प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न झाले पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 30 ची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा टाकलाय. 7 बॉल 29 वरती आता सामना आलाय. हा बॉल इम्पॉर्टंट. या बॉलवरती जर एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल संघ श्री भैरी जोगेश्वरी देवळे. हा बॉल महत्वाचा आहे. हा चेंडू महत्वाचा आहे या मॅच मधील. 7 बॉल आणि 29 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल समोर. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे जेरी.
त्याने कोणतीही चुकी केली नाहीये, त्याने झेल टिपलाय आणि आशिषचा खेळ या ठिकाणी संपलाय. विकेट मिळते शेवटच्या बॉलवरती. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे त्या 29 धाबा. चला लगेच बॅट्समन पाठवा. देवळे टीम सहा बॉल 29 ची आवश्यकता. शेवटच्या षटकासाठी योगेश कर्नाळे बंधू देखील या टीम मध्ये पाहायला मिळतात. घाडगे बंधू देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असा हा लंगोटी मित्रमंडळ करंजे. नेहमीच्या टीमचा प्रवास, त्या टीमचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळालाय. मागील 2 वर्षापूर्वी त्यांनी बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या, परंतु त्याच्यानंतर बॅड पॅच. यावर्षी पुनरागमन केलंय. तिकडे धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली, शॉट पॉइंट लेगला. 5 बॉल 29. 5 बॉलवरती 5 आता षटकार मारायचे. गणेश खेडेकर हा कारनामा करेल का, विक्रम करेल का या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये? त्याने सर्वाधिक धावा आजच्या दिवसामध्ये कुठल्यात आणि अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी त्याने ठोकलंय. हा फटका फसलाय, उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक जेरी आणि पुंडलिक घाडगे तिकडे पोहोचले होते, परंतु कॅच झाला नाही. या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता. 4 बॉल 27. चला भैरवनाथ कोंडवी टीम कॅप्टन पाठवा. बॅटची कडा घेतली होती तिकडे, मात्र डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये तब्बल करायचे त्या धावा 27. तीन बॉल 27. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे बाकी. तिकडे मात्र आणखीन एक झेल आता परतावं लागेल गणेश खेडेकरला. शेवटचे 2 बॉल. हिट विकेट आहे. ओके. गणेश बाविस्कर पंच प्रत्येक स्पर्धांमध्ये हवेसे वाटणारे. रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल औपचारिकता शिल्लक. तीन षटकांचा सामना असणार आहे. लगेच मॅचला सुरुवात होईल याची नोंद घ्या. तीन षटकांचा सामना होईल. सेमीफायनलचा टॉस, दुसरा सेमीफायनलचा सामना ब गटातील एक संघ आणि अ गटातील एक संघ. जो मात्र लंगोटी मित्रमंडळ करंजे जवळजवळ निश्चित झाला आणि त्याचा टॉस पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक निलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते पार पडलाय. नुकताच टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे. या टीमने निर्णय लगेच कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि मॅच जिंकली आहे लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमने. थांबा, आतमध्येच थांबा. आणि बॅटिंगसाठी आपल्याला भैरवनाथ कोंडवी हा संघ पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन भैरी जोगेश्वरी देवळे आपलं देखील, कारण आपला देखील खेळ चांगला पाहायला मिळाला. 3 ओव्हरची हा सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळेल. फायनल मध्ये कोणता संघ जाईल आणि जय बजरंगबली दाभिड या टीम सोबत खेळेल या आपण ऐकूया सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा